नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो MPSC वाला या आपल्या YouTube चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मागे हा तुम्ही फोटो बघू शकता। भारताच्या पंतप्रधान माजी पंतप्रधान आयरन लेडी इंदिरा गांधी आणि त्या हस्तांदोलन करताय पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो। या दोघांदरम्यान झालेला हा प्रसिद्ध फोटो म्हणजे प्रसिद्ध शिमला कराराचा फोटो आहे। शिमला करार हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे 1972 मध्ये करण्यात आलेला शिमला करार। आणि आज आपला हा व्हिडिओ या शिमला करारासंबंधी आहे, कारण 22 एप्रिल 2025 ला पाकिस्तानकडून जो लष्कर पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या एक शाखा म्हणजे द रेजिस्टंट फ्रंट TRF यांनी जो भारतीय निष्पाप व्यक्तींवर किंवा नागरिकांवर हल्ला केला आणि त्यामध्ये 28 पेक्षा जास्त भारतीयांचा जीव गेला। या पृष्ठभूमीवर भारताने तडकाफडकी निर्णय घेत काही राजनैतिक निर्णय घेतले, ज्यामध्ये सर्वात मोठा म्हणजे पाकिस्तान आणि भारत या दरम्यान असलेला सिंधू नदी करार। आणि हा सिंधू नदी करार भारतापेक्षाही पाकिस्तानसाठी फार मोठी लाईफलाईन मानण्यात येते। तो सध्या सिंधू नदी पाणी वाटप करार निलंबित करण्यात आलेला आहे, सस्पेंड करण्यात आलेला आहे। नंबर 2, पाकिस्तानच्या नागरिकांना तडकाफडकी भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि सर्व प्रकारचे त्यांचे व्हिसा इन्क्लुडिंग सार्क मधल्या सार्क देशांसाठी सार्क देशातल्या नागरिकांना जी फॅसिलिटी आहे ती सुद्धा पाकिस्तानसाठी रद्द करण्यात आलेली आहे। आणि एवढंच नाही तर वाघा अटारी बॉर्डर हे सुद्धा आता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेलं आहे। याच राजनैतिक निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने सुद्धा काही निर्णय घेतलेले आहे आणि त्यातला सर्वात मोठा निर्णय म्हणजे शिमला करार रद्द करण्याचा। नेमका हा शिमला करार काय आहे तो आपण जाणून घेऊया या काही फोटोच्या माध्यमातून। तर सर्वप्रथम हा जो फोटो तुम्ही बघता, या दिवशी इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो यांच्या दरम्यान शिमला करार झाला। आणि आता तुम्ही बघू शकता सध्या पाकिस्तानचे हे पंतप्रधान आहे की नाही, आणि पाकिस्तानचे पंतप्रधान तिकडे पाकिस्तानचे कायदे आजम मागे फोटो तर मोहम्मद अली जिन्ना यांचा, त्यांनी तडकाफडकी त्यांच्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेतला की भारतासोबत शिमला करार रद्द करायचा। पण आता शिमला करार रद्द करायचा, मग याची चर्चा का होत आहे, कारण हा करार तेवढा महत्त्वाचा आहे। या करारामध्ये शांती, वाटाघाटी, चर्चा अशा काही डिप्लोमॅटिक आणि पॉलिटिकल म्हणजे राजनैतिक गोष्टींचा वारंवार उल्लेख करण्यात आला होता, ज्याचं पालन फारच क्वचित करण्यात आलं, विशेष करून या देश म्हणजे पाकिस्तानकडून। त्यानंतर जर आपण बघितलं तर इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो यांनी 1971 मध्ये जे भारत पाकिस्तान युद्ध झालं, तर युद्ध होतं भारत पाकिस्तानमध्ये, पण याचं फळ की पश्चिम पाकिस्तान हा नेहमीसाठी पाकिस्तान बनला आणि पूर्व पाकिस्तान हा आता नेहमीसाठी बांगलादेश बनला। आणि या करारामध्ये सर्वात महत्त्वाची बाब की या पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी 100% शत प्रतिशत ही गोष्ट मान्य केली की बांगलादेश हा नवीन देश आहे, हा सॉव्हरियन म्हणजे सार्वभौम देश आहे आणि हे आम्ही मान्य करतो। म्हणजे ही भारताची एक प्रकारी म्हणजे पॉलिटिकल किंवा डिप्लोमॅटिक हे आपला भारताचा विजय होता। आणि इंदिरा गांधी यांच्या राजनैतिक करिअरमध्ये त्यांचा अजून एक मानाचा म्हणजे फार मोठी त्यांची अचिव्हमेंट होती, फारच मोठी अचिव्हमेंट की इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे 2 तुकडे करून एक नेहमीसाठीचा तुकडा बांगलादेश या नावाने उदयास आला। मग बांगलादेश या देशाच्या युद्धभूमीवर किंवा बांगलादेश या देशाच्या निर्मितीच्या पृष्ठभूमीवर हा शिमला करार करण्यात आला होता। या शिमला करारामध्ये याचा शिमला करार करण्यापूर्वी एवढ्या तडकाफडकी जुल्फिकार अली भुट्टो हे भारतामध्ये का आले होते, कारण इथे तुम्ही बघू शकता आपले भारतीय सैनिक आणि इकडे पाकिस्तानी सैनिक, हे पाकिस्तानी सैनिक सरेंडर होतानाचा फोटो आहे। सरेंडर म्हणजे पाकिस्तानी सैनिक आपल्या भारतीय सैनिकांसमोर शरणार्थी होत होते, पूर्णपणे सरेंडर करत होते। आणि यामध्ये या 1971च्या युद्धामध्ये भारताने जवळपास पाकिस्तानची 5000 चौरस मैल जमीन ताब्यात घेतली होती, जिंकून घेतली होती ऑब्विसली युद्धाद्वारे म्हणजे लीगल, आणि 90,000 पेक्षा जास्त सैनिकांना शरणार्थी येण्यास भाग पाडले होते। आणि आपण या 90,000 पेक्षा सैनिकांना जिवंत सोडून सुद्धा दिलं। हे आपल्या भारताचा चांगुलपणा किंवा आपल्या भारताचा मनाचा मोठेपणा किंवा लोकशाहीच्या नावाखाली आपल्या भारताने नेहमीच आपली जी भारताची म्हणजे एक हे ठेवलेली आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर जी आपली एक इमेज आहे ती इमेज मेंटेन केलेली। अनेक लोक या गोष्टीला आजही म्हणतात की या 90,000 किंवा काही लोकांचा आकडा 96,000 आहे, यांना सोडायला पाहिजे नव्हतं किंवा यांना इथेच म्हणजे एक प्रकारे यांना भारतामध्ये नेहमीसाठी कैदी बनवायला पाहिजे होतं। परंतु आता म्हणजे हा फोटो आहे की जिथे 5000 स्क्वेअर माईल जमीन आपल्या ताब्यात होती आणि 90,000 पेक्षा पाकिस्तानचे आर्मी सैनिक आपल्या ताब्यात होते। याच गोष्टीमुळे जुल्फिकार अली भुट्टो 0 सेकंडमध्ये पाकिस्तानमधून भारतामध्ये आले
आणि याच नका गोष्टीवर त्यांनी नका तो करार जो आहे करार शिमला करार भारतासोबत पूर्ण केला. तर हीच गोष्ट आहे जी त्यांना नमवणारी गोष्ट आहे. हा फोटो भारतासाठी अत्यंत प्रौढ, ज्याला म्हणतो आपण अभिमान राहू शकतो असा फोटो, की पाकिस्तानी सैनिक नका शरणार्थी येत आहे, सरेंडर होत आहे. मग यामध्ये जुल्फिकार अली भुट्टो हे भारतामध्ये आले, इंदिरा गांधी यांची भेट घेतली आणि दोन्ही साईडच्या डिप्लोमॅट्स लोकांनी तो प्लॅन तयार केला आणि त्याला शिमला योजना असं नाव देण्यात आलं, शिमला करार. नेमकं शिमला करारामध्ये सर्व सोप्या गोष्टी सांगितल्या होत्या की यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही असा युद्धासारखी परिस्थिती जरी निर्माण झाली तर प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक संघर्ष हा वाटाघाटीने आणि चर्चेने पूर्ण करायचा, शांततेने पूर्ण करायचा. आणि भारत आणि पाकिस्तान दोघांनीही चर्चेसाठी नेहमी तयार राहायचा. कोणीही चर्चा सोडून इतर कोणती म्हणजे एकडी दाखवायचा प्रयत्न करू नये किंवा युद्धाची भाषा बोलू नये किंवा युद्धासारखी परिस्थिती जरी निर्माण झाली तर प्रत्यक्ष युद्ध न करता शक्यतोवर वाटाघाटी, शांतता याद्वारे नाही का चर्चेचे द्वार नेहमी ओपन ठेवायचे किंवा चर्चेचे द्वार नेहमी खुले ठेवायचे, हे शिमला करारमध्ये सांगण्यात आलं होतं. एवढंच नाही, शिमला करारमध्ये संयुक्त राष्ट्राची जी सनद आहे, ज्याला आपण चार्टर ऑफ द युनायटेड नेशन्स म्हणतो, त्यामध्ये जागतिक शांतता प्रस्थापित करणे आणि तिचा मान सन्मान राखणे हे जे पहिलंच नाही का कलम आहे, तर त्या पहिल्या कलमाचा सुद्धा आदर ठेवणे आणि संयुक्त राष्ट्राच्या त्या सनदेमध्ये इतर शांतता आणि वाटाघाटीच्या जेवढ्याही तरतुदी आहे त्याचा सुद्धा मान सन्मान करणे हे स्पष्टपणे या शिमला करारामध्ये मान्य करण्यात आलं होतं. परंतु शिमला करारामध्ये जी शांतता म्हणजे पीस, ज्या वाटाघाटी आणि सहकार्य, कोऑपरेशन आणि चर्चेचे दार नेहमीसाठी खुले ठेवावे, ओपन डिस्कशन, याचं पालन भारताने तर सोडा, पाकिस्तानने केलं का तर नक्कीच नाही. ओके, नक्कीच नाही. यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हा 1999चा कारगिल युद्धाचा फोटो आहे, कारगिल युद्धाचा. आणि हे आपले भारतीय सैनिक आहे. कारगिल युद्धाचं कारणच हे होतं की शिमला कराराचं उल्लंघन करण्याचा सर्वात पहिला प्रयत्न पाकिस्ताननेच केला होता आणि ऑब्वियस आहे तोच करणार होता. तर शिमला कराराचं स्पष्टपणे उल्लंघन केलं पाकिस्तानने आणि त्याचा नाही का रिझल्ट होता 1999चं कारगिल युद्ध. या कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानला जरी वरचढ असेल, कारण वातावरण आणि त्या डोंगराळ भागाचं त्यांना एक नका ॲडव्हान्टेज होता, तरी पण भारतीय सैनिकांनी नेहमीप्रमाणे सिद्ध केलं की पाकिस्तान कितीही प्रयत्न केले तर भारताची बरोबरी करू शकत नाही, भारताची सरशी करू शकत नाही. आणि या 1999च्या युद्धामध्ये सुद्धा, कारगिल युद्धामध्ये, पाकिस्तानी सैनिकांचा दारुण पराभव करून ते भारताच्या हद्दीत जेवढे शिरले होते त्याच्यापेक्षा दुप्पट हद्दीने त्यांना पुन्हा पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पाठवण्यात आलं आणि मोठमोठ्या नाका ज्या टायगर हिल्स वगैरे होत्या त्या आपण ताब्यात घेतल्या. त्याचाच नाका एक प्रूफ म्हणून हा आपल्या भारतीय सैनिकांचा फोटो आणि इकडे आपला तिरंगा राष्ट्रध्वज जो एवढा अभिमानाने फडकवत आहे भारतीय सैनिक. तर शिमला ॲग्रीमेंटचं नाका सर्वप्रथम उल्लंघन, एक प्रॉपर उल्लंघन जे आहे ते पाकिस्तानने केलं होतं आणि त्याला आपण सडेतोड उत्तर दिलं. एवढं असून सुद्धा भारताने त्यानंतर पाकिस्तानशी कोणतीही दूर प्रकारची रिटॅलिएशन दाखवली नाही, जेव्हा की पाकिस्तानने शिमला कराराचं उल्लंघन केलं होतं. म्हणजे शांतता, संघर्ष याचं पालन न करता त्यांनी सरळ आपल्या भारतासोबत युद्ध केलं होतं, युद्ध. त्यानंतर आता म्हणजे हे पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहे, पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी आपल्या भारताच्या वाघा अटारी बॉर्डर बंद करणे, सिंधू पाणी वाटप करार जो आहे तो निलंबित करणे आणि त्यानंतर नका पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारतातून निलंबित करणे. ऑल द डिप्लोमॅट्स हॅव बीन सस्पेंडेड फॉर नाऊ. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानच्या सर्व नागरिकांना सार्क देशाच्या जेवढ्याही फॅसिलिटी आहे, व्यवस्था, त्या रद्द करून सर्व प्रकारचे व्हिसा सुद्धा रद्द करण्यात आले आणि पाकिस्तानच्या नागरिकांना परत जावं याचा नका कठोर निर्देश आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून देण्यात आलेला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने हे सुद्धा 4-5 निर्णय घेतले. त्यामध्ये भारतासोबत व्यापार बंद करायचा, त्यानंतर नका भारतासोबत नका शिमला करार आहे हा सध्या स्थगित केला. मग आता शिमला करार रद्द करणं म्हणजे हे युद्धाचे संकेत आहे का? तर होय, होऊ पण शकते. कारण शिमला करारामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती की यानंतर भविष्यामध्ये जेव्हाही संघर्ष उभारेल तर तो संघर्ष शांततेने आणि वाटाघाटीद्वारे आणि चर्चेद्वारे मिटवण्याचा प्रयत्न करायचा. पण आता यांनी जो सरळ यांनी नका तो हे म्हणजे पाकिस्तानने जेव्हा नका शिमला कराराचं स्पष्टपणे आता नका उल्लंघन तर केलं नाही 1999 सारखं, पण आता त्याला स्थगिती दिली, याचा एक अर्थ निघू शकतो. आणि खरोखर सध्या हा जो व्हिडिओ मी बनवत आहे या टाइमला न्यूज आहे की LOC म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलवर सध्या फार जास्त टेन्शन आहे. आता हे टेन्शन प्रत्यक्ष युद्धामध्ये रूपांतरित होतं का? आणि 1965, 1971 आणि 1999 या 3 युद्धानंतर आता हे चौथं युद्ध होतं का? 1948 मध्ये सुद्धा भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं, पण प्रॉपर युद्ध 1965, 1971, 1999चं कारगिल युद्ध आणि त्यानंतर मग आता जवळपास 26 वर्षांनी पुन्हा भारत पाकिस्तान युद्धाच्या या मूडमध्ये आलेले आहे. तर हे युद्ध होणार का? आणि जर झालं
किंवा भारताने जे राजनैतिक निर्णय घेतले आणि पाकिस्तानने जे राजनैतिक निर्णय घेतले त्या दोन्ही देशांवर एकमेकाचे काय परिणाम होणार हे सध्या बघण्यासारखं आहे. पण सध्या तरी भारताच्या या राजनैतिक प्रश्नांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने शिमला करार स्थगित केला. तर या शिमला करार स्थगित करण्याचे अर्थ वेगवेगळ्या म्हणजे राजनैतिक, डिप्लोमॅटिक आणि विशेष करून दोन्ही देशाच्या आर्मी मधले जे मोठमोठे रिटायर्ड मेजर आहे, जनरल आहे, ब्रिगेडियर आहे, त्यांनी वेगवेगळा अर्थ सांगितलेला आहे. पण सगळ्यांच्या बोलण्यात कुठे ना कुठे लक्षात येत आहे की LOC म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलवर सध्या तणाव आहे, टेन्शन आहे. युद्ध होणार का आणि काय होऊ शकतं याचे उत्तर तुम्ही सुद्धा तुमच्या मनात ज्या बाबी आहे किंवा या पाकिस्तानने घेतलेल्या प्रत्युत्तरावर तुमचा काय विचार आहे हे नक्की आपले मत मांडा विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.